मित्रांनो, आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला किंवा मुलांच्या हालचाली, मुलांचं वर्तन यावर लक्ष ठेवण्यासाठी ते हिंसक होऊ नये यासाठी पूर्वतयारी करण्यासाठी आणि हिंसक झालं तर वेळीच त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बाउन्सर्स ठेवावे लागतील, असं कधी काळी कोणाला वाटलं असेल का? मित्रांनो, आजचं जग हे समाज माध्यमांचं आहे असं आपण म्हणतो, परंतु या समाज माध्यमं अर्थात सोशल मीडियाच्या आहारी गेलेली टीनेजर मुलं म्हणजे 13-14 ज्याच्यापुढे TEEN आहे, 19 म्हणजे 13 पासून 19पर्यंत आणि त्याच्या पुढच्याही मुलं जी ह्या सोशल मीडियाची ॲडिक्शनने ग्रस्त आहेत किंवा ज्यांना सोशल मीडियाचं व्यसन लागलेलं आहे, अशा मुलामुलींना सांभाळायला गुजरातमध्ये बाउन्सर्स ठेवावे लागत आहेत. गुजरातमधील एका मुलीची केस आहे. त्या केसमध्ये तिच्या कुटुंबियांनी 4 भाडोत्री बाउन्सर घेतले आहेत. ते 12-12 तासाच्या 2 पाळ्यांमध्ये काम करतात. या पाळीमध्ये 2, त्या पाळीमध्ये 2 आणि महिन्याला त्या 4 बाउन्सर ठेवण्यापायी तिच्या कुटुंबियांना 65,000 रुपये खर्च करावे लागतात. आता या टीनेजर मुलीवर उपचार करणारे डॉक्टर काय म्हणतात की ती प्रचंड प्रमाणावर सोशल मीडियाची ॲडिक्ट झालेली आहे आणि तिच्याकडून फोन काढून घेतला किंवा सोशल मीडिया वापरू नको असं तिला सांगितलं तर ती व्हायलंट होते. म्हणजे तिचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही आणि मग ती रागाच्या भरात काही हिंसक कृती करायला लागते. आणि तिचा जर फोन काढून घेतला तर तिच्यावर आणखी हिंसक होते आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता उद्भवते. आता याच्यामध्ये सायकॅट्रिस्ट जे आहेत डॉक्टर मृगेश वैष्णव, त्यांनी काय म्हणलं आहे की दॅट गर्ल वॉज ऑबेस विथ फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म. आता फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणजे इंस्टाग्राम किंवा आणखी काही टेलिग्राम वगैरे जे ॲप्स आहेत त्याच्यामध्ये फोटो शेअर केले जातात. त्या फोटोवर लोक कॉमेंट करतात आणि ते कॉमेंट भले बुरे किंवा लाईक केलं, शेअर केलं, काहीतरी कौतुक केलं तर मुलं मुली हुरळून जातात आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट आलेल्या स्वीकारणं, आपण कोणाचं फ्रेंड होणं, अशा पद्धतीने ते सोशल मीडियावर आभासी सामाजिक माध्यमांमधून लोक आपल्याला आवडत आहेत, आपण लोकांना आवडतं आहे, हे जे एक प्रकारचं मनाला भुलवणारं व्यसन असतं त्याच्यामध्ये ह्या पोरपोरी सापडतात आणि मग ते ऑनलाईन इंटरॅक्शन करायला लागतात आणि मग अशी मैत्री जुळलेल्या लोकांना भेटायला ते बाहेर पडतात. मग ते कुठेही जायची त्यांची तयारी असते आणि अशा वेळेस पालकांनी जर त्यांना काही सांगितलं, फोन काढून घेतला तर ती मुलं आणखी हिंसक होतात. जशी ही मुलगी हिंसक झाली, तिचा फोन काढून घेतला तर तिने घरातील TV म्हणजे काय LED सेट असेल तो खाली फेकून देणे, मायक्रोवेव्ह असेल तो म्हणजे ते ज्या मजल्यावर राहत होते 22वा 23वा तिथून खाली फेकून देणे, आईवर धावून जाणे, आईला मारहाण करणे, अटॅक करणे, असं तिचं सगळं काम सुरू झालेलं होतं. आता ह्या केसमध्ये नियंत्रण ठेवणं हे गरजेचं आहे आणि मुलं जर नियंत्रणात राहत नसतील म्हणजे ती व्यसनाधीन झाली असतील मोबाईलच्या, इंटरनेटच्या, तर मग त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बाउन्सर हायर करणे, भाड्याने घेणे हा एकमेव पर्याय पालकांपुढे राहतो. आणि आता मी तुम्हाला सांगितलं की गेले कित्येक महिने या मुलीचे आईवडील 65,000 रुपये 4 बाउन्सर ठेवण्यासाठी, म्हणजे दिवसातून 4 बाउन्सर, 12 तासाची एक शिफ्ट, अशा प्रकारे ते महिन्याला 65,000 रुपये खर्च करत आहे. आता हे सगळं आपण समजून घेण्याचं कारण म्हणजे आपण मुलांना मोबाईल दिला, इंटरनेट दिलं, त्याच्यावरची जी सोशल मीडियाची साधनं आहेत त्या साधनांचा वापर करून मुलं त्या साधनांवर दिसणारं जग हेच प्रत्यक्षात जग आहे असं समजू लागली.
त्यामुळे ए सी खोलीत बसून तो सोशल मीडिया हाताळणं, आपल्या फोटोला, आपल्या व्हिडिओला आलेले लाईक पाहणं, त्याच्यात गुंतून जाणं, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं, फॉलो करणं, शेअर करणं, लाईक करणं, सबस्क्रिप्शन घेणं, हे सगळं घडून येत आहे. आणि याच्यामध्ये मुलं त्या व्यसनातून बाहेर पडायला तयार नाहीत. त्यांना काही बरं वाईट सांगितलं तर ते हिंसक होतात. मोबाईल फोन काढून घेतला तर त्यांचा रागाचा पारा हा आकाशात पोहोचतो आणि त्यामध्ये ती मुलं घरात वाटेल तसं वागतात. घराला मैदान बनवतात. घरातले सामान फेकून देणं, तोडफोड करणं, आईबाबांना वाटेल तसं बोलणं, त्यांच्या अंगावर धावून जाणं, अशा क्रिया होत आहेत. म्हणून बाउन्सर ठेवायची वेळ आलेली आहे. आता मी तुम्हाला ज्या मुलीची घटना सांगितली ती अहमदाबादची होती. आता सुरतमधल्या एका परिवाराने त्यांच्या 17 वर्षाच्या मुलावर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा बाउन्सर ठेवले होते. आणि या मुलाने रागाच्या भरात त्यांच्या घरात जो पाळीव असा लॅब्राडोर जातीचा कुत्रा होता त्यालाच मारायला सुरुवात केली होती. आणि त्याच्यामुळे त्या कुत्र्याच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. आणि मग बाउन्सर ठेवून त्या कुत्र्याचा जीव वाचवण्यात आला, की जेणेकरून हा मुलगा काही हिंसक झाला आणि त्याने कुत्र्याला काही बरं वाईट केलं तर त्या बिचाऱ्या कुत्र्याचा प्राण जाता कामा नये, म्हणून त्यांनी मुलावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्या डॉगवर लक्ष ठेवण्यासाठी बाउन्सर्स हायर केले होते. आणि ह्या मुलाला गेमिंगचा आणि सोशल मीडियाचा नाद होता. आता निखिल पांडे जे हेड ऑफ द बाउन्सर्स आहेत, त्यांची कंपनी आहे फोरसेल सिक्युरिटी कंपनी, की त्यांनी सांगितलं की आम्ही 8 बाउन्सर ठेवले होते 2 शिफ्टमध्ये, 9 महिने ठेवले होते, जेणेकरून त्या मुलावर लक्ष राहील आणि त्या कुत्र्याचा जीवही वाचवला जाईल. आता यासिन मलिक नावाचे जे सिक्युरिटी एजन्सीचे प्रमुख आहेत ते पण काय म्हणत आहेत की जी मुलं सोशल मीडियाच्या व्यसनात अडकलेत आणि त्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा संघर्ष चालू आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्हाला विविध पालकांच्या मागण्या येतात की आम्हाला बाउन्सर पुरवा, जे बाउन्सर आमच्या मुलावर लक्ष ठेवतील. त्यांच्या एका केसमध्ये त्यांच्या एका नुकत्याच झालेल्या केसमध्ये एका मुलाला ॲडिक्शन सेंटर म्हणजे त्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात, म्हणजे सोशल मीडियाचे जे व्यसनमुक्ती केंद्र आहेत तिथं पुनर्वसनासाठी दाखल केलं होतं. आणि तो मुलगा केमिकल ड्रग्जच्या आहारी गेला होता. आणि त्यांना त्या बाउन्सर कंपनीला असं काम देण्यात आलं होतं की त्या मुलाला एकटं सोडायचं नाही आणि त्याला त्या व्यसनाची आठवण होईल किंवा त्या व्यसनाकडे तो पुन्हा ओढला जाईल, अशा प्रकारचं त्याला कुठल्याही प्रकारचं काम किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही वस्तूच्या सामोरं तो जाईल असं प्रसंग होऊ द्यायचा नाही, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. आणि ते मग 8 तासाच्या एका शिफ्टचे 1,500 रुपये घेत होते, असं हे यासिन मलिक सांगत आहेत. आता यासिन मलिक यांनी हेही सांगितलं की ते त्यांच्या सिक्युरिटीचे जे बाउन्सर आहेत त्यांना असं विशेष प्रशिक्षण देत आहेत की ज्याच्यामध्ये टीनेजर मुलं सोशल मीडियाच्या किंवा इतर काही व्यसनं असतील, मी सांगितलं आता त्याला केमिकल ड्रग घ्यायचं व्यसन होतं, ड्रगच्या आहारीसुद्धा गेलेली ही तरुण पिढी असेल, त्यांना बाहेर काढण्यासाठी बाउन्सर्स ठेवत आहेत आणि बाउन्सरला अशा तरुण मुलांना हाताळायचं प्रशिक्षण दिलं जात आहे. आता या विषयातले जे मेंटल हेल्थ एक्सपर्ट आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत, की त्यांनी असं सांगितलं की ह्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि मुलांच्या वर्तनामधला बदल हा अत्यंत धोकादायक पातळीवर पोचलेला आहे आणि त्याच्यासाठी आईवडिलांनी अधिक जागे राहून आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोविडनंतर अशा घटनांमध्ये वाढ होत आहे, अशा पद्धतीचं मेंटल हेल्थ या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांचं म्हणणं आहे. आणि मुलांना जे स्मार्टफोन देत आहेत की मुलं त्याच्यामध्ये गुंतलेली राहतील, तथापि मुलं त्याच्यामधून काही चांगलं घेण्याच्याऐवजी व्यसनांकडे ओढली जात आहेत. मग ते व्यसन पॉर्न अशा वेबसाईट पाहण्याचा असेल, गेममध्ये अडकून त्याच्यामध्ये जे टास्क दिलं आहे ते टास्क करण्यासाठी कुठून तरी उडी मारणे, कुणाला तरी चाकू भोसकणे
किंवा काहीतरी वेडंवाकडं करणे घरात, गॅस चालू ठेवणे, काडीपेटी पेटवणे, असं धोकादायक पद्धतीचं त्यांचं मानसिक संतुलन झालेलं आहे आणि त्याच्यामधून त्यांचं वर्तन बिघडलेलं आहे आणि ते काहीतरी धोकादायक करण्याची शक्यता असते. म्हणून बाउन्सर ठेवायची वेळ आलेली आहे असं मानसोपचार तज्ज्ञ म्हणत आहेत. त्यामुळे गुजरातमधील राजकोट असेल, अहमदाबाद असेल, त्याच्यानंतर विविध जी शहरं आहे, वडोदरा असेल, तिथले बरेच लोक, बरेच या मानसोपचार तज्ज्ञ असतील, बाउन्सर प्रोव्हाइड करण्याच्या एजन्सीतले तज्ज्ञ असतील, त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कधी काळी आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी बाउन्सर ठेवावे लागतील असं कधी कुणाला वाटलं नसेल. दुर्दैवाने ती वेळ आलेली आहे आणि कुटुंब महिन्याला 50,000, 60,000, 70,000 सुद्धा ठेवत आहेत. बाउन्सरची नेमणूक करत आहेत आणि 50,000 ते 75,000 रुपये प्रति महिना त्याच्यावर खर्च करत आहेत. त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे. मुलांना मोबाईल वापरायला द्यायचा का न द्यायचा आणि मुलं मोबाईल वापरून, इंटरनेट वापरून काय पाहत आहेत हे आईवडिलांनी लक्ष ठेवायची गरज आहे. आपण मुलांना पंचतारांकित सुविधा जीवन जगण्यासाठी उपलब्ध करून दिल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही. ते काहीतरी भलतं करतायत, काहीतरी अवघड करतायत, काहीतरी धोकादायक करतायत. त्या व्यसनांच्या आहारी जाऊन ते मानसिक संतुलन गमावण्याच्या पायरीपर्यंत पोहोचत आहेत. त्यांना काही सुधरत नाही. त्यांच्या हातून स्मार्टफोन काढून घेतला तर ते हिंसक होत आहेत. हे धोक्याचं वळण आहे. वेळीच सावध व्हा. आपली मुलं त्या टप्प्यापर्यंत जाणार नाही इतकं त्यांना प्रेम द्या, इतकं त्यांना आपलेपणा द्या, इतकं त्यांना कुटुंबात आई, बाबा, बहीण, भाऊ, मामा, मामी, काका, काकू, दादा, दादी, नाना, नानी असं सगळ्यांचं प्रेम द्या. मैत्रिणींमध्ये जाऊ द्या. त्यांचे छंद त्यांना जोपासू द्या. त्यांना बागेत फिरायला न्या, त्यांना समुद्रकिनाऱ्यावर फिरायला न्या, त्यांना सहलीला न्या. त्यांना विविध जे आपल्या देशामध्ये पाहण्यासारखे मंदिरं आहेत, देवळं आहेत, लेणी आहेत, अत्यंत चांगले पर्यटन स्थळं आहेत, त्यांना फिरायला न्या. त्यांच्या मनाला इतर चांगल्या कामांमध्ये, सकारात्मक कामांमध्ये, कृतिशील कामांमध्ये, क्रिएटिव्हिटीच्या कामांमध्ये गुंतवा, जेणेकरून ते आभासी पडदा, आभासी स्क्रीन, व्हर्च्युअल स्क्रीनमध्ये गुंतले जाणार नाहीत आणि त्याच्यात गुंतून आपलं बालपण, आपलं टीनेजर ते बर्बाद करणार नाही. अशा पद्धतीचं काम करा. एवढीच माझी पालकांना हात जोडून विनंती आहे आणि ह्याच्यातून वेळीच सावध व्हा अशी मी त्यांना पुन्हा विनंती करतो. या नोटवर तुमची रजा घेतो. माझा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं सदस्यत्व घ्या. माझा अनवट वाट हा चॅनल आहे. या वाटेवर जोडून राहा माझ्याशी, जेणेकरून तुम्हाला असे वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहायला मिळतील. माझे जे रील असतात ते पहा, ते फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.